तिथे समर्पण आहे, तिथं ते परिवार अजूनही जिवंत आणि वसुदेव कुटुंबमची परिस्थितीमध्ये किंवा शांती आणि आनंदामध्ये, एवढंच नव्हे तर परिवार नव्हे तर मैत्री संबंध हे सगळं पण त्या रूपात चालत आहेत. पण जिथं अपेक्षा आली आणि त्या अपेक्षामध्ये स्वतःबद्दल अपेक्षा ठेवायची, त्या अपेक्षामध्ये स्वतःबद्दल सहानुभूती ठेवायची, स्वतःच्या कर्तृत्वाचा कुठंतरी विचार ठेवायचं, म्हणजे त्या कर्तृत्वाबद्दल कुठंतरी अहंकार बाळगायचं, पण दुसऱ्याला उपेक्षा करायची, दुसऱ्याची उपेक्षा करायची, तिथं या गोष्टीचा एक फार मोठा तडा बसतो. आणि आज जे समाजामध्ये जे विस्कळीतपणा निर्माण झालाय, असंतुलन निर्माण झालेलं आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मीचा अर्थ असं असतं की मला ज्ञान प्राप्त आहे जीवन जगण्याचा, हे मूळ अर्थ. पण आता त्याची व्याख्या बदलली, अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहंकार, माझा अस्तित्वाचा अहंकार, माझ्या ज्ञानाचा अहंकार. हे जे अहंकारची जी प्रक्रिया आहे, हे सगळी प्रक्रिया जी आहे या नातेसंबंधाला तडा बसवणारी आहे. मी हे जसं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचे भावतरंग आहे, आणि या मी वरती हा संपूर्ण पसार आहे. तर या मी किंबहुना एका व्यक्तीचं सौभाग्य काय त्याच्या भावजीवनात? मी सौभाग्य काय, व्यक्ती जीवनाचं सौभाग्य कसे? माझं फार स्पष्ट मत आहे की मी ह्याच्यामध्ये जे व्यक्ती जीवनाचं जे सौभाग्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला खूप स्पष्टपणे लक्षात येईल की ह्याच्यामध्ये 7 प्रकारचे अहंकार कार्य करतात. मी मध्ये अध्यात्मामध्ये 7 चक्रांची व्याख्या केली गेलेली आहे, मूलाधारपासून सहस्त्रधारपर्यंत. आता मीचं जे रूप आहे ते मी एक छोटे उदाहरणात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिला, ज्ञानाचा अहंकार म्हणजे रावण, आणि ज्ञानाला सदाचरणाचा जोड. ज्ञान जेव्हा सदाचरण होऊन आचरणमयी रूपात निर्माण होतं तर तो श्रीराम होतो, आणि ज्ञान जेव्हा अहंकाराच्या रूपामध्ये प्रकट होतं तर ते रावण होतं. एवढंच अंतर आहे, हे स्पष्ट आहे. तर आपण विचार करू की रावण निर्माण कसं झाला. इतकं ज्ञानी असताना ज्या राजाने, ज्या नेतृत्वाने इतिहासाचं काळखंड जरी ओलांडलं आणि हजारो वर्षाचे, लाखो वर्षाचा इतिहास किंवा आपण जर विचार केला पुरातन संस्कृतीचं, एक उदाहरण आपल्याला सापडणार नाही की जे एखाद्या राजाने किंवा एखाद्या नेतृत्वाने आपले प्रजासाठी स्वर्णाची नगरी बनवली असेल, स्वर्णाची नगरी बनवली असेल किंवा राज्य निर्माण केलं असेल. रावण एक मात्र त्याचं उदाहरण आहे. पण हे 7 चक्र जे आध्यात्मिक चक्र असतात, रावण निर्माण कसं झालं, हे 7 चक्रामध्ये मीपणा असतो. 7 चक्र मूलाधार पासून जर सहस्त्रधार सद्गुणात्मक आहे तर ते श्रीराम आहे. आणि या 7 चक्रामध्ये पदाचा अहंकार, प्रतिष्ठेचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार, आपल्या सौंदर्याचा अहंकार, आपल्या जातीचा अहंकार, आपल्या संपत्तीचा अहंकार आणि आपल्या शक्तीचा अहंकार, हे जर 7 अहंकार त्याच्यामध्ये आले तर ते रावण होऊन जातं. तर हे जे मीपणा आहे ह्याला जर आपल्याला दूर करायचं असेल तर 7 प्रकारचे सद्गुण आपल्याला स्वीकारायला पाहिजे. पहिला गुण कुठला, तर पहिला गुण आपला असा असायला पाहिजे की आपल्या जीवनातले सिद्धांत. दुसरं नियम. तिसरं जीवनातलं लक्ष. चौथा आपली एकाग्रता. 5वा यश. 6ठा संतुष्टी आणि 7वा विरक्ती. जर थोडक्यात म्हटलं तर मीपणा संपवायचं असेल, तर मी पासून लांब जायचं असेल तर बाल्य आश्रम मध्ये तुम्ही घेतलेलं ज्ञान, त्याला गृहस्थ आश्रम मध्ये आचरण केलेलं कर्म, गृहस्थ आश्रम मध्ये केलेलं कर्म, आणि त्या कर्म ज्ञान प्राप्त करून जे तुम्ही सार्थक कर्म करता त्याच्यापासून जे अनुभव तुम्हाला वाईट चांगले जे अनुभव येतात त्या अनुभवाला
तुम्ही वानप्रस्थ म्हणून. स्वतःच्या अनुभवला समाजाला देणं म्हणजे वानप्रस्थ, आणि अनुभव प्राप्त झाल्यानंतर ज्या जीवनाचा आनंद तुम्हाला निर्माण होतो त्याला संन्यास म्हटलं जातं. तर थोडक्यात म्हटलं तर कर्तव्याला जगणारी जी व्यक्तिमत असतात आणि कर्तव्य पारायण जे व्यक्तिमत असतात आणि ते कर्तव्यामध्ये त्यांचे नियम आणि सिद्धांताचा उद्दिष्ट स्पष्ट असतो, त्याच्यातून हे मीपणापासून आपण सरकून जातो. व्यक्तीने त्याचं व्यक्ती जीवनाचं दुर्भाग्य कसं टाळावं? दुर्भाग्य काय व्यक्ती जीवनाचं? खूप सोपं आहे. व्यक्तीने आपल्या जीवनाचं दुर्भाग्य जर टाळायचं असेल, प्रत्येक माणसाला प्रत्येक दिवशी हे आहे सहज गोष्टी सगळ्यांना पण कळतात, पण कधी कधी सगळ्यांना कळणाऱ्या गोष्टी, माहिती असणाऱ्या गोष्टी पण मोलाचे ठरतात जेव्हा दुसऱ्यांच्या तोंडातून ते येतात. तर खूप सोपं आहे. प्रत्येकाला माहित असतं की त्यांनी दिवसभरात काय चुकलंय. प्रत्येकाला पण हे माहित असतं की त्यांनी दिवसभरात काय चांगले कर्म केलेत. एवढंच नाही तर त्यांनी काय पाप केले आणि त्यांनी काय पुण्य केलेत. जर आपण विचार केलं, एक गोष्ट आहे की गुरु नानक साहेब नेहमी म्हणायचे की जेवढे चांगले लोक आहेत ते सगळे पसरून जा. शिष्याने विचारलं की सगळे चांगले लोकांना पसरायला का सांगताय तुम्ही, वेगळे वेगळे राहायला का सांगताय? गुरु नानक साहेबांनी म्हटलं, एक चांगला माणूस जर 50 वाईट लोकांमध्ये जाणार तर ते 50 वाईट लोकांना सुधारून देणार. तर अशी ही जी भावना असते, दुर्गुणांना जर सद्गुणांशी तुम्ही भेटवलं नाही तर चिंतन कसं होईल? चिंतन कशाला म्हणावे? सद्गुण आणि दुर्गुणांना आपण जेव्हा विचारात आणतो आणि त्यातून जे आपल्यामधली ग्लानी निर्माण होते आणि ती ग्लानी जेव्हा संकल्पमध्ये बदलून संकल्पमध्ये बदलून प्रायश्चितच्या रूपामध्ये सुधारण्याची स्थिती येते. सपोज आपण विचार करा की आपल्याला आपलं चुकलंय, मग ते चूक सुधरवायची तर डायरेक्ट म्हटलं जातो, आपल्याला सरळ म्हटलं जातं प्रायश्चित करा. पण प्रायश्चित कसं करायचं? तर आपलं चुकलं कशामुळे? अवगुणांमुळे. कुठलं तरी अवगुण आपलं आडवं गेलं म्हणून ते चुकलेलं आहे. तर ते अवगुणांना आपण कशाला भेटवायला पाहिजे? एखाद्या वाईट माणसाला जर त्याला ऍडिक्शन असेल किंवा व्यसन आधी असेल तर आपण एखाद्या संताकडे नेतो.